आपण असं सतत म्हणत असतो, लहान मुले ही देवाघरची फुले असतात आणि निस्वार्थ, निष्पाप व साफ मनाची असतात. पण 12 फेब्रुवारी 1993मध्ये अशी काही घटना घडली होती जिनं जवळपास या मुलीला खोटं ठरवलं होतं. जगाला हादरवून टाकणारी घटना घडली होती ती इंग्लंडमधील वॉल्टन, लिव्हरपूलमध्ये. तिथे एका लहान मुलाचा मृतदेह सापडतो, तोही अत्यंत वाईट अवस्थेत. हा मृतदेह नेमका कोणाचा होता? त्याचे हे हाल कसे झाले आणि हा खून कोणी केला? चला माहिती करून घेऊयात. जेम्स पॅटर्ड बल्जर हा 2 वर्षीय मुलगा त्याच्या आईवडिलांबरोबर इंग्लंडमधील लिव्हरपूलमध्ये राहत होता. तो अतिशय गोंडस व गोड बाळ होता. तो नुकताच बोबडे बोलू लागला होता. 12 फेब्रुवारी 1993च्या दिवशी त्याची आई म्हणजेच डेनिस बल्जर त्याला एका शॉपिंग मॉलमध्ये घेऊन जाते. अगदी त्याच दिवशी रॉबर्ट थॉम्सन आणि जॉन वायबल्स हे 10 वर्षीय अगदी कोवळ्या वयातली मुलं मजामस्ती करण्याच्या हेतूने त्यांनी त्यांची चालू असलेली शाळा चुकवली आणि बाहेर पडले. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने काही वस्तू चोरी करण्याचा प्लॅन केला. एवढ्यावरही ते दोघे थांबले नाही. कोणाला तरी आपण किडनॅप करायचे असं त्याने ठरवलं. तुम्ही विचार करूच शकता की 10 वर्षीय कोवळ्या वयातल्या मुलांना त्याच्यापेक्षा मोठ्या व समवयीन मुलांना किडनॅप करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी लहान मुलांना किडनॅप करायचं ठरवलं. सक्सेसफुली त्यांनी वस्तू चोरण्याचे काम त्यांच्या प्लॅनिंगनुसार पूर्ण केले होते. आता ते आपण कोणाला तरी किडनॅप करायचं यासाठी शोधात होते. तेवढ्यात तिथेच शॉपिंग करत असलेल्या एका महिलेला कळतं की तिचा 2 वर्षीय मुलगा गायब आहे. महिलेने तिच्यासोबत असणाऱ्या 3 वर्षीय तिच्या मुलगीला विचारल्यावर तिने सांगितले की तो 2 मुलांसोबत बाहेर गेलाय. तेवढ्यात तिने त्यांचा पाठलाग बाहेरपर्यंत केला. मुलाची आई आपल्या मागोमाग येत आहे हे बघून रॉबर्ट आणि जॉनने त्या मुलाला सोडून तिथून पळ काढला. हा पहिला किडनॅपिंगचा प्लॅन त्यांचा फसला होता. ते दोघे आता नवीन शिकाराच्या शोधात लागले होते. त्याच दिवशी दुपारी त्याच शहरातली डेनिस बल्जर तिच्या 2 वर्षीय मुलाला घेऊन शॉपिंग करण्यासाठी आली होती, ज्याचं नाव जेम्स बल्जर होतं. त्याची आई व तो एका नुकतेच चालू झालेल्या खाटकाच्या दुकानात सामान घ्यायला थांबले होते. ही संधी त्या रॉबर्ट आणि जॉनला सोडायची नव्हती. त्यांनी ही संधी साधून त्या 2 वर्षीय जेम्सला तिथून पुढे घेऊन आले. घेतलेल्या सामानाचे पैसे जेम्सची आई देतच होती की तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की जेम्स तिच्यासोबत नाही. जेम्स हा खूप लहान होता. त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय, कोण वेगळाच आपल्याला त्यांच्यासोबत नेतोय हे लक्षात येण्याएवढा तो मोठा नव्हता. हे सगळं सर्व्हेलन्स कॅमेऱ्यात कैद झालं होतं. जवळपास दुपारी 3च्या सुमारास हे घडलं होतं आणि त्याच वेळी त्याच्या आईने जेम्सला मॉलमध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मोठ्या स्पीकर्सवर त्याचं नावही पुकारलं जात होतं. पण तेवढ्यात रॉबर्ट आणि जॉन जेम्सला घेऊन खूप बाहेर निघून आले होते. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी ही कंप्लेंट त्याच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्या मॉलच्या पुढे 2 मैल निघून आल्यानंतर जेम्स रडू लागला. तो रडताना बघून रॉबर्ट आणि जॉनने आपल्या मोकळ्या असणाऱ्या कॅनलमध्ये वरून टाकले. तरीही पडल्यानंतर जेम्स उठून चालत व रडत वरही आला. हे बघून त्या दोघांनी त्याला आणखी एकदा उचलून त्याच्या डोक्यावर आपटले. हे सगळे अत्याचार त्या लहान मुलावर होत असताना, तो रडत असताना एका महिलेने बघितले होते, पण तरीही ती काहीच बोलत नव्हती. जेम्स रडतच होता. त्याच्या डोक्यावर झालेल्या जखमा दिसू नयेत म्हणून त्या दोघांनी जेम्सचेच जॅकेट त्याच्या डोक्याला बांधले. त्याचा जखमा आणि रक्ताने चेहरा भरलेला होता आणि तो त्याने लपवायचा प्रयत्न केला. तिथून पुढे जेम्सला घेऊन एकूण 1.5 किलोमीटर पुढे चालत गेले. हे घेऊन जात असताना त्यांना एकूण 38 लोकांनी बघितले, पण त्यांनी काही केले नाही. या वेळात जेम्स रडतच होता, तरीही लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. नंतर रॉबर्ट आणि जॉन्सने जेम्सला घेऊन एका रेल्वे ट्रॅकजवळ गेले. तो रेल्वे ट्रॅक ज्याच्या जवळपास कोणीही नव्हते व अतिशय अज्ञात अशा स्थळी ते गेले. तिथे त्यांनी लहान निरागस जेम्सला लाथांनी मारायला सुरुवात केली. त्यांनी दुकानातून चोरलेला निळ्या रंगाचा पेंट त्याच्या डोळ्यात टाकला. चोरलेल्या लहान बॅटरीज त्याच्या तोंडात घुसवायला सुरुवात केली.
जेम्सला त्या दोघांनी विटेने मारायलाही सुरुवात केली. सतत विटा डोक्यात मारूनही जेम्स परत परत उठण्याचा प्रयत्न करतोय हे बघून शेवटी त्यांनी अतिशय मजबूत असा लोखंडी रॉड जेम्सच्या डोक्यात घातला, ज्यामुळे जेम्सच्या कवटीला 10 ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. जॉन आणि रॉबर्टने ठरवले होते की यांची बॉडी आपण रेल्वे ट्रॅकवरच ठेवायची, जेणेकरून रेल्वे त्याच्या अंगावरून जाऊन हा मृत्यू एक ॲक्सिडंट आहे असे सगळ्यांना वाटेल. ठरल्याप्रमाणे त्यांनी जेम्सची बॉडी रेल्वे ट्रॅकवर ठेवली आणि ते दोघे तिथून निघून आले. रेल्वे अंगावरून गेल्यामुळे जेम्सच्या बॉडीचे 2 भाग झाले होते. दुसऱ्या दिवशीपासून पोलिसांनी जेम्सला शोधायला सुरुवात केली. 2 दिवसाच्या शोधानंतर एका मुलाच्या ग्रुपला जेम्सचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवरील तुकड्यात दिसला. त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला कळवले. रॉबर्ट आणि जॉन हे दोघे जेम्सला घेऊन जात असतानाचे फुटेज बघून कोणालाही वाटले नव्हते की ही 10 वर्षीय लहान मुले असले काहीतरी अमानवीय कृत्य करतील. या 10 वर्षाच्या मुलांच्या कृत्याने एका निरागस 2 वर्षीय बाळाचा तर जीव घेतलाच होता, सोबत संपूर्ण शहरावर शोककळा पसरली होती. मीडियाला ही बातमी कळताच ती जगभर पसरली. गुन्हेगारी जगतात ह्या केवळ 10 वर्षीय मुलांचा प्रवेश झाला. जाणतेपणी असो किंवा अजाणतेपणी असो, त्यांनी हे कृत्य केलंच होतं. तरीही वय अतिशय कमी असल्याने कायद्याच्या नजरेत जॉन आणि रॉबर्ट हे बालगुन्हेगारच होते. म्हणूनच कोर्टाने त्या दोघांना फक्त 8 वर्षाच्या शिक्षेनंतर नवीन नाव व ओळख देऊन सोडण्यात आलं.